नमस्कार. सोलापूर स्वरांजली चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण एका नवख्या व्यक्तीला आणि वेगळी माहिती असलेल्या व्यक्तीला आपण इथे या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. आपण अनेकदा शिवरायांसंदर्भात वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपण घेतच असतो. त्यांच्या काळात झालेले युद्धाचे कला असतील किंवा त्यांनी केलेले युक्त्या असतील, त्यांनी ज्या पद्धतीनं शौर्यगाथा केलेलं आहे त्याची आपण हिस्ट्री आपण जाणून घेतलेली आहे. पण या संदर्भातच सोलापुरातील एक युवक विनीत इंगमिरे यांच्याकडे इतिहासासंदर्भातली माहिती आणि त्याकालीन त्याच्या संदर्भात असलेले काही शिलालेख असतील किंवा लिखाण केलेले असतील ते डॉक्युमेंटरी त्याच्याकडे जमा आहेत. या संदर्भात त्यांना अनेक माहिती त्यांच्याकडनं काही जाणकार घेत असतात. आपणही सोलापूरकरांना काही माहिती आपल्याला मिळावं आणि सोलापुरात शिवरायांसंदर्भात त्यांच्याकडनं जास्ती माहिती आपल्याला सर्व प्रेक्षकांना पोचावं या उद्देशाने आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. विनीत इंगमिरे सर या ठिकाणी आले. युवक 24 वर्षाचा आहे, पण आपल्या कला कौशल्याने आणि आपल्या बुद्धी कौशल्याने तो एकदम वक्ता म्हणूनही परिचित आहे. या ठिकाणी स्वरांजली स्टुडिओमध्ये आपण आलात. पहिल्यांदा मी स्वरांजली परिवाराच्या वतीने आपलं स्वागत करतो. मला एक पहिला छोटासा प्रश्न विचारायचा आहे की तू एवढं छोटंसं वय आहे, तुझं 24 वर्ष 25 वर्षाचा तू आहेस, तुला शिवकालीन संदर्भातली असलेली माहिती आणि त्यानंतरचं जे घडामोडी आहे ते तुला कसं का अवगत झालं आणि कसं का तू याची सगळं माहिती घेतलीस? सगळ्यात प्रथम मी 1ली ते 10वीचं शिक्षण हे सुयश विद्यालय इथून केलो. त्यानंतर 11वी आणि 12वीसाठी मी हैदराबादला गेलो होतो. तर माझ्या एक लक्षात आलं की हैदराबादमध्ये शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे. आपल्यापेक्षा कैक अधिक पुतळे तिथं महाराजांचे आहेत. मग ते बघितल्यानंतर मला एक प्रश्न पडला की का इथं हा तर आपल्या मतदारसंघातला राजा आहे, तर इथं काय काम आहे याचं. तर मी तेव्हा अभ्यास चालू केला आणि मला कळालं की शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला राज्याभिषेकानंतर, तेव्हा तिथले घाट बांधून काढले, काही तिथली गोपुरं अपूर्ण होती ती पूर्ण करून घेतली. म्हणजे हा राजा दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन मतांची अपेक्षा न करता काम करतो हे मला कळालं. म्हणूनच बहुतेक मला असं वाटतं की शिवाजी महाराजांना हे पूर्ण जगामध्येच त्यांना मान दिला जातो. एकही जागा एकही मला असा प्रांत आठवत नाही. हो, काही ठिकाणी त्यांना चोर वगैरे म्हणलं जातं कारण त्यांनी तो भाग सगळा लुटलेलाच आहे. तिथं पैसे उभे करण्याची गरज होती आणि महाराजांना काही पर्याय नव्हते, त्यामुळं महाराजांनी सुरत 2दा लुटली. अशा अनेक लुटी पण महाराजांनी केलेल्या आहेत, पण त्या लुटी या भारताच्या चांगल्या भविष्यासाठीच केलेल्या असं वाटतं. आणि याच सगळ्या प्रोसेसमधून मला हे शिवचरित्राचं वेड लागलं आणि मग मी जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल याचाच विचार करत पुन्हा त्याचा अभ्यास करत एक पुस्तकं 2-2 वेळा, काही महाराजांचे संदर्भ असतील, काही पत्र असतील ती वाचायची आणि त्यातून काय अर्थ काढतो का, आपण काय शिकू शकतो हे सगळं लोकांना पण सांगायचं, हे काम मी चालू केलं. तू ज्यावेळेला शिवकालीनचा आता संदर्भ काढत होतास ज्यावेळेला शिवरायांचे वडील शहाजीराजे असतील, मग बाकीचे त्यावेळेचा काळ, त्या काळासंदर्भात तुला त्यावेळेला काय काय माहिती मिळाली, म्हणजे त्या पुस्तकातनं काय काय माहिती मिळाली? शिवाजी महाराजांची गरज या महाराष्ट्राला आणि संपूर्ण हिंदुस्थानाला होती असं मला वाटतं. द गोवा इन्क्विजिशन म्हणून अनंत प्रियोळकरांचं एक पुस्तक आहे. त्यामध्ये गोव्यामध्ये कसे तळीव अत्याचार करायचे मोगल, पोर्चुगीज हे सगळे मिळून याचे काही उल्लेख आहेत. त्यातला एक उल्लेख मी तुम्हाला फक्त सांगतो. तेलाची डगली अंगी घालून जाळून टाकले, म्हणजे तेलाचा डगला घालायचा अंगावर आणि त्याला भर चौकात जाळून टाकायचा. मुंडक्यांची मिनारं रचली जायची. कोणता बादशाह येत असेल की त्याचं फरमान निघायचं की मिनारं कुठं आहेत आणि जो जेवढा उंच मिनार करेल मुंडक्यांचा म्हणतोय तेवढा त्याला मोठं बक्षीस मिळायचं. ही एकंदरीत परिस्थिती होती. खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुस्थानात कन्व्हर्जन्स होत होती. खूप मोठ्या प्रमाणावर बाहेरून आक्रमण येत होती आणि या सगळ्या काळामध्ये एक राजा असा या महाराष्ट्राला, या भारताला पाहिजेच होता की जो या भूमीचं रक्षण करेल, या अखंड हिंदुस्थानाच्या हिंदुत्वाचं रक्षण करेल. या सगळ्या पार्श्वभूमीतून मग जिजाऊंनी दिलेली शिकवण असेल, शहाजीराजांनी केलेला संकल्प असेल किंवा मग त्यांच्या
पत्नी सईबाईंनी दिलेली साथ असेल, या सगळ्यातून शिवाजी महाराज घडले. त्यांच्या पूर्वी शहाजी राजांनी तर अगदी निजामशाह मुर्तुजाला मांडीवर बसवून निजामशाही चालवली. म्हणजे हे जे सगळं संकल्पक आहेत ना या मागचे, स्वराज्याच्या मागचे, ते खरे शहाजी राजे आहेत असं मला वाटतं. त्यांच्याही पूर्वी मालोजी राजांनीही मोठा पराक्रम केला. दौलताबादचा देवगिरी ही आपली राजधानी होती, पण ती राजधानी मुघलांनी नंतरच्या काळात काबीज केली आणि मराठ्यांना किंवा हिंदुस्थानाला आपलं एक छत्र हवं, आपलं एक राज्य हवं, अशी एक भावना या महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानाच्या मनात निर्माण झाली. आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम फक्त 50 वर्षाच्या आयुष्यात शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. त्यामुळं बहुतेक मला वाटतं की प्रत्येक मुलांनी, छोट्यातल्या छोट्या मुलांनी किंवा मोठ्यातल्या मोठ्या पोक्तांनी शिवचरित्र हे आत्मसात केलं पाहिजे. शिवचरित्राबद्दल थोडा का होईना अभ्यास केला पाहिजे, त्यातले 2-3 गुण का होईना ते अंगीकारले पाहिजे. नक्की यश मिळेल. यश मिळत आहे, मला जसं मिळत आहे तसंच तुम्हालाही मिळेल असं मला वाटतं. आता तू शिवराय संदर्भात मला वाटतं की लहानपणी ज्यावेळेला शिवराय होते त्यावेळेला मावळ्यांना एकत्रित करायचे, त्यांचे सवंगडी त्यावेळेला लहान होते, त्यावेळेला त्यांचे म्हणजे जसं पाहिजे तसं त्यांनी सुरू केलं. पण नंतर ज्यावेळेला मोठे पराक्रमाचे जे किल्ले सर करायचे होते त्यावेळेचं वेगळं परिस्थिती होती. म्हणजे त्यावेळेचं काय परिस्थिती वाटत होती? हे बघा, शिवरायांच्या जन्माचा काळ आपण जर घेतला तो आहे 17वं शतक आहे. सगळीकडे मुघल आक्रमण चालू आहे. या सगळ्यामध्ये गोकुळात जसा कृष्ण जन्माला आला तसा शिवनेरीवर शिवबा जन्माला आला. आणि सगळ्या लीला ज्या आहेत शिवाजी महाराजांच्या, कवींद्र परमानंद नेवासकरांना महाराजांनी स्वतः आदेश दिला की तुम्ही शिवभारत लिहा, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात हा भारत कसा आहे ते लिहा. आणि त्यांनी शिवभारत लिहिला. त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बाळलीला लिहिलेल्या आहेत. बाळलीला म्हणजे लहानपणी जे करू शकतं महाराज, माती खायचे, आई बघते ते छोटं बाळ नसतं का, आई बघते का बघायचं आणि गपकनी ते टाकायची तोंडामध्ये माती. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, ती माती त्या ठिकाणी शिवनेरीची आहे, ज्या शिवनेरीत स्वराज्याचे स्वप्न बघितले गेले. महाराजांचे मित्र सवंगडी, जसा कृष्णाला सुदामा होता तसा शिवाजीकडे तानाजी होता. तानाजी ज्या दिवशी स्वराज्यात आला त्या दिवशीपासून ते मरेपर्यंत स्वराज्याचाच राहिला. महाराजांचा एकही माणूस पळून गेला नाही किंवा सोडून गेला नाही. एक गेला, खोपडे त्याचं नाव, खंडोजी खोपडे, आणि रथबदली झाली त्याची. कान्होजी जेध्यानी रथबदली केली त्या खंडोजी खोपड्याचा, पळून गेला, अफजल खानाला सामील झाला. नंतर कान्होजी जेध्यानी रथबदली केली आणि हा रोज महाराजांकडे मुजऱ्याला यायला लागला, परत महाराजांकडे आला. रथबदली झाल्यामुळे महाराजांनाही काही शिक्षा करता येईना. मग महाराजांना राहावे ना कोण. कान्होजी जेधे गेले. कान्होजी जेधे गेल्यानंतर हा रोज मुजऱ्याला यायचा. एका दिवशी महाराजांनी म्हणलं हा शिक्षेविना जातोच कसा. महाराजांनी त्याला शिक्षा दिली. ज्या हातानं माझ्यावर तलवार उगारली तो हात तोडा म्हणाले, आणि ज्या पायाने आम्हाला सोडून गेला तो पाय तोडा. डावा पाय आणि उजवा हात महाराजांनी तोडून टाकला. कान्होजी जेधे रडत आला की आम्ही रथबदली केलेली. कान्होजी जेधे मोठा माणूस आहे, शहाजी राजांपासून म्हणजे त्यांच्या वडिलांपासून काम करणारा तो माणूस आहे. आणि एवढ्या मोठ्या माणसाची रथबदली महाराजांनी न मानता महाराजांनी शिक्षाही दिली. शिक्षा देणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि शिक्षा वेळच्या वेळी देणं हेही इतकंच महत्त्वाचं असतं. का आज आमच्याकडं 5-5 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होतात आणि वर्षानुवर्ष कोर्टात खटले चालतात, निकाल लागत नाही. महाराजांचं तसं नव्हतं. तत्काळ निकाल, लगेच निकाल लागायचा, लगेच शिक्षा दिली जायची. मला वाटतं आपल्या संविधानात या गोष्टी आज पण यायला पाहिजेत. कारण शिस्त असणं एखाद्या राज्यासाठी खूप महत्त्वाचं असतं जर त्याला प्रगती करायची असेल. त्यामुळे महाराजांचे मित्र सवंगडी जर बघितले सगळे शिस्तबद्ध आहेत. लहानपणीच्या त्यांच्या लीला तेच काही उद्योग तेच करायचे. किल्ले बांध, हा किल्ला माझा, राजगड माझा, तोरणा माझा, हाच उद्योग महाराज लहानपणी करायचे. आणि या सगळ्याचं वर्णन हे शिवभारतात केलेलं आहे. आता तू शिवभारताचा उल्लेख केला, त्यामध्ये राजाने अनेक किल्ले सर केले, अनेक किल्ल्यामध्ये नवीन निर्मिती केली, काही समुद्रात किल्ले पण तयार केले. मग त्यावेळेचं तुझं वर्णन त्या पुस्तकात आहे का?
आहेत. महाराजांनी आता लूट केली आपण म्हणतो, महाराजांनी सुरतेची लूट केली. हे आपण येणाऱ्या एपिसोड्समध्ये ही सगळी माहिती डिटेलमध्ये घेणारच आहेत, पण तपशील मी तुम्हाला सांगतो. महाराजांनी सुरतेची लूट केली. पैसा कुठं घातला असेल? महाराजांनी पैसा घातला सिंधुदुर्ग. महाराजांनी सिंधुदुर्ग बांधून घेतला. खांदेरी मुंदेरीची बेटं होती ती महाराजांनी बांधली आहेत. आम्हाला याची माहिती नाही. खांदेरी कुठे आहे, मुंदेरी कुठे आहे, मुंबईजवळ बेट आहे ते, हे आम्हाला माहितीही नाही. मला असं वाटतं आज महाराजांना भारतीय आरमाराचे जनक असं म्हणलं जातं, कारण भारतात आरमार जे पुलकेशांचं संपलं त्यानंतर आरमार विक्रमादित्याचं आरमार संपलं, त्यानंतर आरमार भारतामध्ये झालं नाही. त्यानंतर आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणजे शिवछत्रपती आहे. शिवछत्रपतींनी आरमार उभं केलं म्हणून त्यांना भारतीय आरमाराचे जनक ही पदवी आज भारतीय आरमारांनी दिलेली आहे. तू आता स्वराज्य संघटनेशी संबंधित आहेस, तू आता अनेक किल्ले सर केलेत. आतापर्यंत तू किती किल्ले सर म्हणजे जाऊन बघून आलास आणि त्यातले काय तुला माहिती तुला सांग? मी 1,400पेक्षा जास्त किल्ले बघितलेले आहेत. किल्ल्यांचे अनेक प्रकार असतात. कोट असतात, गड असतात, दुर्ग असतात. पाण्यातला दुर्ग असतो, जो गड उंचीवर असतो तो गड असतो, म्हणून उंचीवर आहे रायगड, राजगड, सिंहगड, हे सगळे उंचीवरचे आहेत, त्यांना गड म्हणतो आपण. आणि कोट जो असतो तो जमिनीवर छोटासा असतो. आपला भुईकोट आहे सोलापूरचा, त्याच प्रकारातला किल्ला आहे. छोटासा किल्ला आहे, खूप मोठा नाही आहे. त्यामुळं असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जवळजवळ 1,400हून अधिक किल्ल्यांवर मी आजपर्यंत जातो. तू आता ज्या पुस्तकामध्ये तू माहिती घेतली असेल किंवा वाचलं असतील, एका किल्ल्याला बांधायला किती वेळ लागला असेल त्यावेळेचा अंदाज? एवढी तपशीलवार माहिती आपल्याला खरं तर मिळत नाही. आपलं दुर्दैव आहे. कारण कागदपत्रांबद्दलचं आपल्याकडं असलेलं प्रेम हे किती आपल्याला माहितीच आहे. वर्षाखालची कागदपत्र आपल्याला सापडत नाहीत. ती 350 वर्षाखालची कागदपत्र आहेत, ती सगळी हुडकणं हे अतिशय अवघड काम आहे. त्यामुळं किल्ला बांधायला किती वेळ लागला हे काही कळत नाही, पण किल्ले कसे बांधले हे आपल्याला कळतं. किल्ले राजगड एक सरदार होता महाराजांचा, तो धमक्या द्यायचा लोकांना पत्रातून की माझं काम करा, नाहीतर मी महाराजांना सांगून तुम्हाला राजगडावर दगड ओढायचं काम लावेल. दगड ओढायचं म्हणजे ओढून कुठून तरी आणायचा दगड. मला वाटतं महाराजांनी जे तलाव केले तयार, त्या तलावातून जो दगड बाहेर निघाला ते ओढून किल्ले बांधलेले आहेत महाराजांनी. आज जर आपण रायगड बघितला, हत्ती तलाव आहे, गंगासागर आहे. गंगासागरचं तर काय वर्णन हो. गंगासागर 65च्या दुष्काळामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्या विहिरी आटल्या. लोकांचे फोटो आहेत. रायगडावरून गंगासागर तलावातून ते पाणी घेऊन येतात. म्हणजे ती टेक्नॉलॉजी महाराजांकडे होती, याचे पुरावे आपल्याकडे आहेत. आपण नेमके सांगू शकत नाही किती वेळात किल्ला बांधला, पण किल्ले कसे बांधले आणि किती भक्कम बांधले ह्याची प्रचिती आपल्याला प्रत्येक गडावर गेल्यावर येते. आता शिवराया संदर्भात अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत. अफजल खानाचं वध असेल, शाहिस्ते खानाचा प्रयत्न असेल, अनेक म्हणजे औरंगजेबाच्या तावडीत सापडलेलं, संभाजी महाराजांना तिथून त्यांनी तावडीतनं सोडलेलं, असे अनेक किस्से आहेत. त्या संदर्भात छोटीशी माहिती आत्ता तू आपल्या प्रेक्षकासाठी दे आणि डिटेलमध्ये आपण पुढच्या भागात आपण जाणून घेऊ. काही प्रमुख आपण 4थीला राजा शिवछत्रपती म्हणून एक इतिहासाचं पुस्तक छापलंय. त्यामध्ये आपण क्रोनॉलॉजी आहे, व्यवस्थित क्रोनॉलॉजी आहे, क्रोनॉलॉजी कुठे चुकलेली नाही. पण ज्या डिटेलिंगमध्ये आपल्याला ती माहिती द्यायला हवी होती ती माहिती त्या डिटेलिंगमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये मिळालेली नाही आहे. मला असं वाटतं की ते थोडेसे डिटेल्समध्ये आपल्याला जर दिलं असतं तर आपण खूप काही त्यातून शिकू शकलो असतो. कारण अफजल खान 40,000 जवळपास फौज घेऊन आला. नेमका आकडा नाही आहे, कुठल्याही पत्रातून नाही आहे. कोणी सांगत असेल 40,000, कोणी 30, कोणी 20, पण पत्र काय सांगतात किंवा कागदपत्र काय सांगतात याकडे आम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे, 40,000 फौज असेल त्याची, तो घेऊन आला, पण त्याला महाराजांनी कसं मारलं, या सगळ्या मागचं नियोजन कसं होतं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर शास्ता खान आला, त्याची बोटं तोडली. महाराजांना वाटलं मस्तकच मारलं, पण चुकून त्याची बोटं तुटली. पण हा शास्ता खान इथं पुण्यात मुद्दाम निवांत बसला होता बरं का.
त्याचा भाचा त्याच्याकडे आला एका दिवशी आणि म्हणाला, काय 1 किल्ला घेतलाय तेवढा आपण, 3 वर्ष झाली इथं आहे, मला सांगा मी आणतो त्या शिवाजीला पकडून. तर त्या शास्ता खानाने त्याला उत्तर दिलंय, अमीर उल उमराव गुलाबराव अबू तालिब शास्ता खान, एवढं नाव आहे बरं का त्याचं. त्या शास्ता खानाची बोटं तोडली, तो पळून गेला हो इथून. एका रात्रीत त्यानं तळ हलवला गेला. पुण्यात मुद्दाम त्याला पुण्याचं हवामान खूप अतिशय आवडलं होतं. 3 वर्ष झाली होती, तो काही हालत नव्हता, म्हणून महाराजांनी पहिली कमांडो रेड तिथं केलेली आहे. मला वाटतं ती पहिली सर्जिकल स्ट्राईक असायला पाहिजे आणि अतिशय सक्सेसफुली 100% सक्सेस. फक्त गळा जर मारला असता ना महाराजांनी तर इतिहासच पुटपुटला असता. फर्स्ट सर्जिकल स्ट्राईक. म्हणजे आता सर्जिकल स्ट्राईकचं त्यावेळेचं शाहिस्ते खानाचं वर होतं. शाहिस्ता महाराजांकडे कमांडो होते. तानाजी हा त्यांचा कमांडो आहे. कुठं काही गोंधळ झाला की हा तानाजी तिथं जायचा. सिंहगडावर फितवा झाला तेव्हा तानाजी गेला. तानाजीने आपल्याला माहिती नाहीये पण तानाजींनी सिंहगड 2 वेळा घेतला. एकदा जिंकून तो परत आला आणि एकदा जिंकताना तो वीरमरण पावला. याची माहिती कदाचित आपल्याकडे नसेल. जसवंत सिंग राठोडला पळवून मारलं तानाजी, हे आम्हाला माहित नाही आहे. आणि हा जसवंत सिंग राठोड जेव्हा आग्र्याला ना महाराजांच्या समोरच्या रांगेत उभा केलं होतं आणि महाराजांना मागच्या रांगेत उभं केलं होतं, महाराज उफाळले. त्याने आमचे घाव हे पाठीवर काढले, छातीवर नाही. त्याला तुम्ही आमच्या पुढं उभा करता आणि आम्हाला मागं उभा करता. खिल्लत उधळून लावली महाराजांनी. आणि आग्र्याचं प्रकरण हे विलक्षण प्रकरण आहे. मिर्झा राजासोबत 23 किल्ल्यांचा तह झाला आणि औरंगजेबाने चाल खेळून महाराजांना आग्र्याला बोलवून घेतलं. बहुधा औरंगजेबाच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक असावी मला असं वाटतं. मासिरे आलमगिरीमध्ये असं म्हटलेलं आहे की जहारा बेगम जी होती तिला सुरतेचं उत्पन्न मिळायचं म्हणून ती म्हणायची यांनी सुरत लुटली याला मारा. झीनतुन्निसा 3री मुलगी होती त्याची, तिने आयुष्यभर लग्न केलं नाही. असं काही संदर्भ आहेत ते आपण येणाऱ्या एपिसोड्समध्ये बघणारच आहेत. असे अनेक संदर्भ. विलक्षण राजकारण महाराजांनी आग्र्याला केलं. आग्र्यावरून महाराज आले आणि 66ला महाराज आले. 1666ला महाराज आग्र्यावरून रिटर्न आले आणि 1669ला या रागामध्ये औरंगजेबाने काशी विश्वेश्वर भ्रष्ट केलं. पत्र आहे काशी विश्वेश्वराला भ्रष्ट केल्याचं. आता ते पत्रात असं उल्लेख आहे की ते पत्र कुणाला लिहिलेलं आहे हे साफ होत नाही. आलमगीरला लिहिलंय हे साफ होत नाही, कारण आलमगीर हा त्यावेळेस एकच होता. आलमगीर हा शब्द त्यात कुठं नाही आहे. पण एकंदरीत त्या पत्राचा फॉर्मॅट जर पाहिला तर ते बादशाहलाच लिहिलेलं पत्र असं वाटतं. आणि या काशी विश्वेश्वराला भ्रष्ट केल्यानंतर महाराजांनी पत्र लिहिलं बरं का औरंगजेबाला. कोण कारण पाडले, का पाडलं आमचं मंदिर तुम्ही, विश्वेश्वर हे तर आमचं हे आहे. आणि त्या विश्वेश्वरावरून गागाभट आलो. काशी से समर्थ तुकाराम और समर्थ आहे, धर्म राज्य के मार्ग दिखाए. काशी से गागाभट आहे, राज्याभिषेक का मुहूर्त लाए. काशी विश्वेश्वरावरून गागाभट्ट आले 74ला. त्यांनी राज्याभिषेकाचा मुहूर्त आणला आणि राज्याभिषेक म्हणजे एक स्वातंत्र्य सोहळा. जवळजवळ 350 वर्षानंतर ही भूमी पुन्हा त्यावेळी स्वतंत्र झाली आणि महाराष्ट्रालाच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाला एक हिंदू राजा छत्रपती म्हणून लाभला. ही साधी गोष्ट नाही. एक राज्य उभं करणं, एक घर बांधण्यासाठी किती मेहनत लागते याचा अनुभव मी काही महिन्याखाली घेतलेला आहे. तर महाराजांनी तर राज्य बांधून काढलेलं आहे पूर्णच्या पूर्ण. त्यामुळं हे खूप विस्तृत विषय आहे. यावर आपण जेवढं बोलावं, त्याचा जेवढा अभ्यास करावा ते कमीच आहे. मला असं वाटतं की आपण येणाऱ्या 5, 6, 7 दिवसात जे काही चालेल त्यामध्ये एक जे प्रकरण आहे, अफजल खान, शास्ता खान, त्यानंतर मिर्झा राजा जयसिंग, त्यानंतर महाराज गेले तिकडं आग्र्याला काय काय पराक्रम केला महाराजांनी, तिथून आल्यानंतर मग महाराजांनी 18 किल्ले होते. पुढच्या 8 वर्षात त्या 18 किल्ल्यांचे 260 किल्ले कसे केले आणि 260 किल्ल्यानंतर महाराज जाईपर्यंत 80 पर्यंत आमच्याकडे जवळपास 350 किल्ले कसे होते आणि त्यातले महाराजांनी किती बांधले, महाराजांनी गड बांधताना काय काय विचार केला
महाराजांची इकॉनॉमी कशी होती, महाराजांचं मॅनेजमेंट कसं होतं, या सगळ्या प्रकरणामध्ये हे आपण येत्या 7-8 दिवसामध्ये बघणारच आहोत. आता तू म्हटल्याप्रमाणे पुढच्या एपिसोडमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचं एक एपिसोड आपण करू शकतो. त्या पद्धतीने आपण नियोजन करूया. पण मला एक छोटंसं सांग, ते तू जो स्वराज्य ज्या वेळेला तू सगळे किल्ले बघत होता, सगळे करत होता, हे सगळं करत असताना तुझे आर्थिक मॅनेजमेंट पण तुझ्या व्यक्तिगत करण्यासाठी गरजेचं असते. मग त्यासाठी तू एक नवीन स्वराज्य एंटरप्राइज असं सुरू केलंस. हे नेमकं सुरू करायचं कारण काय आणि त्यामध्ये तुझं नेमकं काय काय प्लॅन काय? आपण जर शिवचरित्र व्यवस्थित अभ्यासलं ना की आपल्याला कळून येईल, इंग्रजांसोबतच्या त्यांच्या डिलिंग्स वगैरे मधून ना आपल्याला कळून येईल की शिवाजी महाराज एक प्रचंड मोठे उद्योजक होते. 3.5 लाख कोटी त्यांचं व्हॅल्युएशन होतं शेवट एक 1680. 3.5 लाख कोटींचा मालक होता. तर मला असं वाटतं की प्रत्येक मराठी मुलांनी मुलींनी उद्योजकता ही आपल्या पाशी बाळगायला. त्याच संकल्पनेतून 2019 ऑगस्ट 7 ला मी स्वराज्य एंटरप्राइजेसची स्थापना केली. वडिलांचा PUC सेंटरचा बिझनेस होता, तर मी PUCच्या मशीनच विकायला चालू केल्या. आपल्या गाड्यांची PUC असते, त्या मशीनच विकायला सुरुवात केली. 3 कंपन्यांचा मी महाराष्ट्राचा पूर्ण डीलर आहे. उत्कल इलेक्ट्रॉनिक्स ओडिसाची कंपनी आहे. इंडस सायंटिफिक प्रायव्हेटेड लिमिटेड ही कंपनी बेंगलोरची आहे, त्याचा मी महाराष्ट्राचा संपूर्ण डीलर आहे. आणि आमची सगळ्यात महत्त्वाची कंपनी आहे सेमझी ऑटोमोटिव्ह अँड गॅरेज प्रोडक्ट प्रायव्हेटेड लिमिटेड. ही कंपनी कन्याकुमारीची आहे आणि त्यांचाही मी महाराष्ट्राचा डिस्ट्रीब्युटर आहे. पण महाराष्ट्राचा डिस्ट्रीब्युटर असण्यासोबतच प्रोडक्ट लाईन पण सेमझीमध्ये चांगली आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक बाईक्स आता आम्ही आणलेल्या आहेत सेमझीतून. या अत्याधुनिक बाईक्स आहेत, 100 किलोमीटरपर्यंत रेंज घेऊ शकता तुम्ही. एका चार्जमध्ये 40, 60, 80, 100 असे वेगवेगळे ऑप्शन आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर त्याला 3 गिअरची सिस्टीम दिलेली आहे. 45 km/hचा त्याचा टॉप स्पीड आहे. तुम्हाला रिव्हर्स गिअरची सिस्टीम 2 व्हीलरमध्ये बघायला मिळते. अतिशय सुंदर अशी डिझाईन आमच्याकडे आहे. रोडवर चांगला प्रेझेंट दाखवतात आणि घरी तुम्हाला सर्व्हिस मिळेल याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. घरी आमचा माणूस येईल, तुम्हाला सर्व्हिस देईल, गाडी तुमच्या डोळ्यासमोर नीट होईल. असं कोणी आता करत नाही. आणि प्लस आम्ही या फील्डमध्ये पहिल्यांदाच नेटवर्क मार्केटिंग म्हणजे नेटवर्किंग हा कन्सेप्ट आणण्याचा विचार करत आहोत. त्यावर अभ्यास चालू आहे. अजून काही ती कन्सेप्ट आम्ही इम्प्लिमेंट केलेली नाही, पण त्यावर आम्ही अभ्यास करत आहोत. कारण नेटवर्क मार्केटिंगच्या अनेक कंपन्या पळून जातात, फसवतात अशी धारणा भारतीयांमध्ये आहे. तर ती धारणा काय आहे आणि काही प्रमुख कारणं मी तुम्हाला सांगतो. योग्य इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं काही नेटवर्क मार्केटिंग कंपन्या ज्या आहेत त्या बंद पडतात. प्रोडक्ट लाईनिंग व्यवस्थित नसल्यामुळे काही कंपन्या बंद पडतात. काही कंपन्यांकडे फक्त डिजिटल प्रोडक्ट आहे. आता ही माझी इलेक्ट्रिक गाडी आहे, हा फिजिकल प्रोडक्ट. डिजिटल प्रोडक्ट म्हणजे काहीतरी कोर्सेस, काहीतरी इलेक्ट्रॉनिक मीडिया, काहीतरी इलेक्ट्रॉनिक कंटेंट हा तुम्हाला विकला जातो, त्याला आपण डिजिटल प्रोडक्ट म्हणतो. त्या डिजिटल प्रोडक्टमुळं काही कंपन्या बंद पडतात. कारण ज्यांचा प्रोडक्ट मार्केटमध्ये नाही, तो दिसत नाही डोळ्याला, अशा कंपन्या मला वाटतं की फसवण्याचं काम या मार्केटिंगच्या फील्डमध्ये करतात. खरं तर नेटवर्क मार्केटिंग ही अतिशय आधुनिक मॅनेजमेंटची टेक्निक आहे. कधीही न वापरली गेलेली टेक्निक आहे, कधी म्हणजे अलीकडं वापरत आलेली टेक्निक आहे. आणि कंपनीमध्ये काही रेकरिंग रेव्हेन्यू नसतो. म्हणजे एक प्रोडक्ट आता मी घेतलं, तुम्ही गाडी घेतली की माझ्याकडनं तुम्हाला चाक घ्यायलाच लागणार आहे, म्हणजे रेकरिंग रेव्हेन्यू माझ्या कंपनीमध्ये आहे. तसं बाकीच्या कंपन्यांमध्ये रेकरिंग रेव्हेन्यू नसल्यामुळे नेटवर्क मार्केटिंग कंपन्या बंद पडतात किंवा बुडीत जातात असं. आता तू जे हे क्षेत्र निवडलं त्यामध्ये ही बाईक आता तुझी सुरू झालेली आहे. तर ही बाईक म्हणजे आता हल्लीच्या काळात पेट्रोल भरमसाठ वाढायला लागला आहे, 100 रुपयाच्या वर चाललं आहे पेट्रोल लिटर. मग आता तू जे ही बाईक जे सुरू केलं त्याला नेमकं खर्च किती येणार आहे? आणि मी जर ते गाडी खरेदी करायची असेल तर मला सरासरी रोजचं नियोजन कसं असतं? चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली खूप जणांना डाऊट आहेत की हे खर्चिक बाब आहे. 30-40 हजाराची तर याची बॅटरीच आहे आणि बॅटरी तर आम्हाला 2 वर्षांनी बदलायची अशी धारणा मनामध्ये आहे. पण एक लक्षात घ्या,
आमची गाडी तुम्ही घेताना जर 40 किलोमीटरची बॅटरी घेत असाल तर 40,000 किलोमीटरची वॉरंटी त्यासोबत येते. म्हणजे 40,000 किलोमीटरला जर तुम्ही 20,000 घालत असाल तर 50 पैसे प्रति किलोमीटर तुम्ही बॅटरी रिप्लेसमेंट कॉस्ट आहे. आणि रनिंग कॉस्ट, बॅटरी रिप्लेसमेंट कॉस्ट सोडून रनिंग कॉस्ट जी आहे ती रनिंग कॉस्ट आहे जवळपास 30 पैसे. म्हणजे 50 पैसे आणि 30 पैसे असं प्रति किलोमीटर 80 पैसे हा ओव्हरऑल रनिंग कॉस्ट आहे इलेक्ट्रिक व्हेकल्सचा. त्याला आपण 1 रुपया धरू. आणि पेट्रोलच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर कमीत कमी 2 रुपये ते 2.5, 3, 4, 5 रुपयेपर्यंत आपण प्रति किलोमीटर खर्च करत आहोत सध्या. तू म्हटल्याप्रमाणे आता हे 2-2.5 रुपये लागणार तुझ्या ही बाईकच्या किमतीला 50 पैसे 100 1 रुपये असा खर्च आहे. साधारण 1 रुपये खर्च आहे. पण त्याची ॲव्हरेज आणि याची ॲव्हरेज आणि त्याची रनिंग सिस्टीम वेगळी आहे, आपल्या ई बाईकची सिस्टीम वेगळी आहे. कारण तो स्पीडमध्ये जाऊ शकतो गाडी, हे स्लोमध्ये जाऊ शकतो. त्याची वजन ते कॅपॅसिटी उचलू शकते, हे वजन कमी उचलू शकते. याचेही काही फरक असेल त्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही. पण सर्वसामान्य माणसाला आता इलेक्ट्रॉनिक बाईककडे जास्त ओढा लागलेला आहे. त्याचा सदुपयोग त्यांनी कसा करावा आणि तुमच्याकडनं काय उपयोग होऊ शकतो? ॲक्च्युली कसं आहे की आपण गणित घातली, मेंटेनन्स या गाड्यांना खूप कमी आहे. मेंटेनन्स कमी असल्यामुळं काय आहे, इंजिन जे असतं पेट्रोलचं ते खूप व्हायब्रेट करत असतं. ते व्हायब्रेट केल्यामुळं काय होतं, जे आट्या असतात नट्सच्या, त्या नटच्या आट्या ह्या लूज होत जातात किंवा फिजिकल डॅमेज येत जातं, त्यावर फिजिकल टेन्शन येत जातं आणि ते हळूहळू पार्ट लूज होत मग आपल्याला लक्षात येतं की गाडी आवाज करते. आता माझ्याकडं 2,000 किलोमीटर रनिंग झालेल्या गाड्या आहेत, इलेक्ट्रिक गाड्या आहेत डेमोच्या. तुम्हाला अजिबात त्यामध्ये आवाज वगैरे येणार नाही. मध्यंतरी ई बाईकमध्ये काही प्रॉब्लेम आल्यामुळे सरकारकडनं काही अडचणी पण आल्या होत्या, काही बंदी पण घातली होती. नेमकं असं काय, म्हणजे तयार होण्यापूर्वी त्याचं नियोजन ॲक्च्युली बॅटरीमध्ये इश्यूज होत्या, काही गाड्या जळाल्या. आपण बघितलं काय प्रॉब्लेम आहे. साधारण आपल्या इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये टेम्परेचर हे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत हे वेगळ्या कंडिशनमध्ये वेगळं आहे. कारण समृद्धतेने नटलेला हा आपला भारत देश आहे. तर प्रत्येक रोड कंडिशननुसार त्या बॅटऱ्या बनवलेल्या आहेत का हे बघणं खूप गरजेचं आहे. आता आमच्या बॅटरीमध्ये सिस्टीम काय आहे, जर इंटरनल बॅटरी रेजिस्टन्स वाढला, इंटरनल टेम्परेचर वाढला की आमची बॅटरी बंद पडते. बरं, गाडी गाडी पुढंच नाही जाणार, गाडी बंद पडून जाईल. जेव्हा मग ती बॅटरी नॉर्मल टेम्परेचरला येईल तेव्हा पुन्हा ती गाडी चालू होईल आणि तुम्ही जाऊ शकाल. म्हणजे सावधानता घेणं हे गरजेचं आहे. कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण पेट्रोलची जरी गाडी घेतली तर तिलाही काही होऊ शकतं, अपघात होऊ शकतो. अपघात हा अपघातच असतो, सांगून होत नसतो. पण आपण घ्यावयाची सगळी काळजी ही आपल्या प्रोडक्टमध्ये घेतलेली आहे. तू आता मला वाटतं की आपल्या प्रेक्षकांना आपण ई बाईक संदर्भात थोडी बहुत माहिती दिलेली आहे. आपण आजच्या एपिसोडसाठी आपण इथं थांबूया. पुढच्या एपिसोडमध्ये आपण शिवकालीन संदर्भात असलेली माहिती असेल, शिवरायाकडे असलेली तलवारी संदर्भात माहिती असेल, शिवरायांचा लग्न विवाह सोहळा असेल किंवा शिवरायांनी जसे सर किल्ले केलेत त्या सगळ्या संदर्भात आपण एक एपिसोड संदर्भात माहिती घेत जाऊया. तोपर्यंत आपण स्वरांजली चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात आपण इथंच थांबूया. पुढच्या भागात आपण पुढची नवीन माहिती आपण आपल्या प्रेक्षकासाठी देऊया. तोपर्यंत नमस्कार. शेवटी मी एक भूषणाचा छंद तुम्हाला सांगतो. हा भूषण आहे तो तिकमापूरचा आहे. बिरबल जिथून आला, अकबरपूर बिरबल, त्याच्याजवळ घाटमपूर परगण्यात तिकमापूर म्हणून गाव आहे. तिथून हा माणूस आला शिवरायांकडं आणि शिवरायांवर जवळजवळ 600 कविता त्यांनी केल्या. पैकी 550 कवितांचा संग्रह आम्हाला सुदैवाने सापडला. त्यातला एक छंद आहे तो सांगू आणि आपण इथंच थांबू. साजे चतुर रंग बीर अंग में तुरंग चढ़ी सरजा शिवाजी जंग जीत रहे चलत है. भूषण भनत नद बिहत नगाड नके नदी नत मद गैबर रनके रलत है. ऐला पहिला खैला पहिला खल कमे गैल गेल गजन के ठैला पहिला सैला उसलत है. तारा सु तरुणी धुनी पारा में लगत जिमी तारा पर पारा वार वार यो हलत है, वार यो हलत है. चतुरंग सेना शिवरायांची ही दक्षिण दिग्विजयाला निघाली आणि त्याचं हे वर्णन केलेलं आहे. म्हणजे उत्तरेतून लोक येतात आणि आमच्या इथल्या एका राजावर काव्य करतात. आज एकंदरीत परिस्थिती जर आपण बघितली तर आम्हालाच त्यांच्यावर काव्य करायला लागतंय. जे काही त्यांची कर्तृत्व आहेत
ते खरोखर अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर चांगलीच आहेत, पण अशी कर्तृत्व आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी गाजवायला हवीत असं प्रामाणिकपणे मला वाटतं. त्यामुळे हा इतिहासाचा कार्यक्रम आपण येत्या 7-8 दिवसात करणारच आहोत आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी स्वरांजली न्यूज चॅनलचा मनपूर्वक आभारी आहे.